बरं. आता खरं तर तुम्ही त्याच सगळ्या प्रक्रियेत असाल तरी सुद्धा तुम्ही आमच्यासाठी वेळ काढला त्याबद्दल तुमचे धन्यवाद. पण आता ह्या जागेपर्यंत पोहोचण्यासाठी रस्ते मार्ग उपलब्ध आहे की रेल्वे मार्गानेच तुम्हाला पोहोचावं लागणार आहे? नाही, रस्ते मार्ग आहे, म्हणजे गावाच्या जवळचा भाग आहे, पण त्याच्यामध्ये प्रांत अधिकारी ऑलरेडी त्या पर्यंत पोहोचलेले आहे आणि मी म्हणजे मी रस्त्यावर आहे, आता निघतोय. बरं. मी पण काय 15-20 पण किती जखमींचा किंवा मृतांचा आकडा तुमच्याकडे कन्फर्म झालाय काही? नाही, आता अजून कन्फर्म आकडा नाही. आता घटना ही 20 मिनिट पूर्वीची आहे, तर आता म्हणजे अजून कन्फर्म आकडे नाही आपल्याकडे. बरं. प्रसाद सर, ही घटना किती मोठी आहे, काही अंदाज तुम्हाला आलेला आहे? म्हणजे ये आपलं 4+ अगर म्हणजे अपघात आणि दुःखद झालं असेल तर आपण मास कॅज्युअल्टी इव्हेंट म्हणतो. या मास कॅज्युअल्टी इव्हेंटची घटना आहे आणि अँब्युलन्सेस वगैरे 8 अँब्युलन्सेस ऑलरेडी आपण मोबिलाइज केलेले आहे आणि जागेवर आतापर्यंत 1 अँब्युलन्स आणि 2 अधिकारी ऑलरेडी जागेवर पोहोचलेले. रेल्वे मंत्रालयाकडून आपल्याशी संपर्क झाल्यानंतर तुम्हाला काय माहिती देण्यात आली किंवा काय मदत मागण्यात आली? नाही, आपलं एक डिझास्टर मॅनेजमेंटचे जो भी स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर आहे त्याप्रमाणे कारवाई आपण करतोय. त्यांच्या कंट्रोल रूम कडून, जो सेंट्रल रेल्वेच्या कंट्रोल रूम आहे त्यांच्याकडून आपल्याला इमर्जन्सी फोन आला होता 15-20 मिनिट पूर्वी आणि ते इमिडिएटली आपण सगळ्या लोकांना ऍक्टिव्हेट केलं. बरं. आता मदत कार्य कसं सुरू झालेलं आहे सर, त्याबद्दल प्लीज सांगू शकाल? आपले अँब्युलन्सेस पोहोचलेले आहे, पोलीस विभागाचे अधिकारी पोहोचलेले, फर्स्ट रिस्पॉन्डेंट्स जो आहे ते सगळेजण पोहोचलेले आणि आपण सगळे लोकांना कामावर लावलेले. धन्यवाद सर. तुम्ही अतिशय महत्त्वाच्या जबाबदारीवर सध्या आहात, तरी सुद्धा तुम्ही आम्हाला वेळ देऊन ह्या सगळ्या मदत कार्याबद्दल सांगितलं. आम्ही तुमचा जास्त वेळ घेत नाही. धन्यवाद, तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात त्याबद्दल. प्रशांत बाग आपले प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत. आपण पुन्हा त्यांच्याकडे जाऊया. प्रशांत, दरम्यानच्या या सगळ्या काळामध्ये आपण जिल्हाधिकाऱ्यांशी बोललो, रेल्वे अधिकाऱ्यांशी सुद्धा बोललो आणि मास कॅज्युअल्टी अशा प्रकारची सगळी व्यवस्था मी करतो असं त्यांनी सांगितलेलं आहे. याचा अर्थ काय? कोणतीही दुर्घटना घडली त्यावेळेस बचाव कार्य ही सगळ्यात प्राथमिक करायची गोष्ट प्रशासनाला असते आणि आपल्याला माहिती आहे की मुंबई पासून ते नागपूर पर्यंतचं सगळ्यात मोठं रेल्वे विभागाचं DRM ऑफिस ज्याला आपण म्हणतो ते आहे भुसावळला आणि या भुसावळ स्टेशन पासून म्हणजे अवघ्या 59 किलोमीटर अंतरावर ही घटना घडली आहे. रेल्वेच्या वेगवान वाहनं जी आहेत बचाव ठिकाणी पोहोचलेत. गुलाबराव